Hello, good morning, friends. How are you? I hope you are doing fine. तुम्ही सर्व लोक खूप छान पद्धतीने व्हिडिओज बनवता आहात, ऍक्टिव्हिटीज करता आहात, वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट करून बघता आहात. या सगळ्या गोष्टींना तुम्ही खूप एन्जॉय करताना दिसता आहात. आता आज थोडंसं आपण वेगळ्या गोष्टींकडे वळूया. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे दॅट इज अबाउट जनरेटिव्ह AI, युअर फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. आता जेव्हा आपण फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड म्हणतो याचा अर्थ असा की तो तुमचा मार्गदर्शक असतो, तुमचा मित्र असतो, तुमच्याबरोबर मजा करतो, अशी ती वस्तू आहे जनरेटिव्ह AI. आता AI समजण्याच्या आधी आपण हे समजूया की AI काय नाही आहे. तर आपण सगळ्यात पहिले हे विचार करू की कॉम्प्युटर कसं काम करतो. तर जे ट्रेडिशनल कम्प्युटर्स होते किंवा आहेत त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारचे काम होतं. ते अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स करत असायचे. जसं की एखादा हिशोब करायचा आहे, सॅलरी जनरेट करायची आहे, सॅलरी स्लिप जनरेट करायची आहे, इन्कम टॅक्सचे रिटर्न भरायचे आहेत, यासारख्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपल्याला आकडेवारी करायची असते, ज्याच्यामध्ये आपल्याला वस्तूंना रचून ठेवायचं असतं, सॉर्टिंग करायची असते, अशा प्रकारची गोष्टी ट्रेडिशनल कम्प्युटर्स खूप छान पद्धतीने करतो. जसं की जे सगळ्यात जुने जे आपले कॉम्प्युटर्स होते, एकदम सुरुवातीचे जे पहिले जे कम्प्युटर्स होते त्यांचा वापर तोफांच्या गोळा किती अँगलने टाकायला पाहिजे, किती वेलॉसिटीने टाकायला पाहिजे याची कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी ते वापरले जायचे, ज्याला त्या काळामध्ये अॅनालॉग कम्प्युटर्स असे म्हणायचे. म्हणजे आजकालचे डिजिटल कम्प्युटरपेक्षा ते वेगळ्या प्रकारचे होते. ते बरोबर टार्गेट हिट करायचे आणि त्याच्यामुळे ते खूप सक्सेसफुल झाले आणि त्यांचा वापर मग हळूहळू कमी झाला आणि डिजिटल कम्प्युटर्स आले. डिजिटल कम्प्युटर्समध्ये प्रोग्राम लिहिलेला असतो आणि प्रोग्राम जो आहे तो रन केला जातो. कम्प्युटर जे असतात ते प्रोग्राम रन करतात, म्हणजे ज्याला आपण कोड म्हणतो ते रन करतात आणि ते तेच करतात की जे आपण सांगतो. म्हणजे एका हिशोबाने म्हटलं गेलं तर ते एकदम मूर्ख असतात, कारण जे सांगितलेलं नाहीये ते करत नाही. जसं आपण म्हणतो ना की तुम्ही कॉमन सेन्स का वापरलं नाही, ही वस्तू तर माहिती पाहिजे होती. तसं त्याचं नसतं, त्याला प्रत्येक गोष्ट सांगायची असते, सांगावी लागते. त्याच्यामुळे कम्प्युटर्स जे असतात ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सिरीज ऑफ कमांड्स एक्झिक्यूट करतात, जे एका विशिष्ट क्रमाने चालत राहतात किंवा कदाचित कुठे कुठे ते ब्रांचिंग होऊ शकते. त्याच्यामध्ये काही कंडिशन सॅटिस्फाईड झालेले असतील तर एक विशिष्ट प्रकारची गोष्ट करेल, नाही सॅटिस्फाईड झाली तर वेगळ्या प्रकाराने गोष्ट करेल. अशा प्रकारची त्याची रचना असते. जसं की आपण म्हणतो ना, इफ एक्स देन वाय, म्हणजे जर असं असं झालं तर असं कर, नाही झालं तर वेगळं कर. भूक लागली तर जेवण कर, भूक नाही लागली तर आपलं काम सुरू ठेव. अशा प्रकारची कोड्स लिहिलेले असतात. ते कोड हे कम्प्युटर्स रन करतात. मग आता असा विचार येतो मनामध्ये की आपण आपल्या ह्या कम्प्युटर्सची क्षमता आपण वाढवू शकतो का? कॅन वी इन्क्रीज द पोटेन्शियल ऑफ कम्प्युटर्स? तर ट्रेडिशनल कम्प्युटर्स वर नॉट व्हेरी गुड इन मेनी जॉब्स. फॉर एक्झाम्पल चेस प्लेइंग. समजा आपण ट्रेडिशनल कम्प्युटरला चेस प्ले करायला सांगितलं तर त्याला ते चेस प्लेइंग जमणारच नव्हती. त्यामुळे असे स्पेसिफिक प्रोग्राम्स लिहिले गेले की जे चेस प्लेइंग सारख्या गोष्टी करायला लागले. मग जेव्हा ते सक्सेसफुल झाले, त्यांची क्षमता वाढली, त्यांची पॉवर वाढली, त्यांचा इंटेलिजन्स वाढला, तेव्हा मग अजून वेगळे वेगळे प्रकारचे कामं आपण त्या कम्प्युटर्सच्या मार्फत करायला सुरुवात केली. तर अशी गोष्टी की ज्याच्यामध्ये आपण खूप चांगले आहोत, जसं की जस्ट गेम प्लेइंग आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर आपण कॉम्प्युटर्स कडून करून घेतो त्याला आपण म्हणतो AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे एकदम साधी शब्दामध्ये साधी डेफिनेशन आहे की अशा गोष्टी ज्या आपण खूप चांगल्या करतो त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून करून घेणे याला AI म्हणतात. आता याचे पुष्कळसे ब्रांचेस आहेत. फॉर एक्झाम्पल गेम प्लेइंग. तुम्ही पुष्कळसे गेम्स पाहता, पुष्कळसे गेम्स तुम्ही तुमच्या मोबाईलवरती खेळतात, ते तुम्ही कॉम्प्युटर बरोबर खेळतात. म्हणजे काय होतं, तो जो AI आहे तो तुमच्या बरोबर खेळत असतो. AI प्लेयर जो असतो तो तुमच्या अगेन्स्ट खेळत असतो. तसंच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, म्हणजे आपण जी भाषा बोलतो ती भाषा त्याला समजणं. जनरली तुम्हाला माहिती असेल कम्प्युटर जे असतात ते झिरोज आणि वन्सची भाषा तर समजतात. त्यांच्यासाठी स्पेसिफिक लँग्वेजेस असतात, जसं पास्कल आहे, अल्गोल आहे किंवा आजकालच्या भाषेमध्ये विचार केला तर पायथॉन आहे. तर ह्या प्रकारचे लँग्वेजेस कॉम्प्युटरसाठी स्पेसिफिकली बनवलेले असतात. पण जेव्हा तो तुमची आणि माझी भाषा शिकतो, माझी भाषा समजतो, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन करतो. म्हणजे समजा तुम्हाला जपानमध्ये तुम्ही गेले
किंवा चायनामध्ये तुम्ही गेले किंवा दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये गेले, तिकडची भाषा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ती भाषा ॲपवरती बोलतात आणि ती ऐकतो, तिला तो कोड करतो, तिला ट्रान्सलेट करतो आणि तो दुसरी भाषामध्ये ट्रान्सलेट करतो. तर असं व्हॉइस रिकग्निशन आहे. अशा प्रकारची गोष्टी हे ट्रेडिशनली कॉम्प्युटर्स करत नसायचे आणि एआयच्या माध्यमातून या गोष्टी ते करायला लागलेले आहेत. तसंच लर्निंग आहे, कोडिंग आहे. आता पुष्कळसे एआयच्या माध्यमातून आपण कोडिंग पण करू शकतो, म्हणजे प्रोग्रामिंग पण करू शकतो. तर अशा ह्या गोष्टी आपण वाढवत गेलो, याचा पोटेन्शियल वाढत गेला आणि याच्यातून आपण आलो आहे आजच्या टॉपिकवरती, ज्याला आपण म्हणतोय जनरेटिव्ह एआय. जनरेटिव्ह एआय मध्ये काय असतं, लार्ज लँग्वेज मॉडेल वापरले जातात. म्हणजे तुम्ही खूप मोठे मोठे क्वेश्चन्स विचारू शकता. तुम्ही जे इंटरॅक्शन करण्यासाठी जे तुम्ही शब्द वापरतात ते फार लांब असू शकतात, ती व्हॉकॅब्युलरी खूप मोठी असू शकते. तुम्ही इंग्रजी भाषेतले कुठलाही शब्द वापरू शकतात. तुम्ही वेगळे वेगळे गोष्टी तुम्ही त्याला विचारू शकतात आणि तो तुम्ही मागे काय विचारलं होतं ते सुद्धा लक्षात ठेवतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा नवा प्रश्न विचारता तेव्हा तो त्याला मागच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहतो की अरे याने हा प्रश्न हा प्रश्न आधी विचारला होता, तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो तुम्हाला उत्तर देतो. म्हणजे अशा प्रकारे तो खूप इंटेलिजंट माणसासारखा वागायला लागतो. तर तो कॉम्प्युटरच असतो, तो अल्गोरिदमलाच तो एक्झिक्यूट करत असतो, पण तो अशा प्रकारे एक्झिक्यूट करतो की तुम्हाला ते फार इंटेलिजंट वाटतात. तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये प्रश्न विचारू शकतात आणि तो तुम्ही म्हणाल त्या भाषेमध्ये तो उत्तर देतो. जसं की समजा मी रोमन भाषेमध्ये मराठीमध्ये एक प्रश्न लिहिला, रोमन स्क्रिप्टमध्ये त्याला टाईप केलं, म्हणजे इंग्लिश ABCD मध्ये त्याला टाईप केलं आणि त्याला मी असं म्हटलं की याचा रिस्पॉन्स जो आहे तो देवनागरी स्क्रिप्टमध्ये, म्हणजे आपण जे मराठी ज्याला आपण म्हणतो त्या भाषेमध्ये त्यांनी उत्तर द्यावं, तर तो तसं सुद्धा करतो. आता हे कुठले एआय, आपण जेव्हा जनरेटिव्ह एआय म्हणतो तेव्हा आपण कशाच्या बद्दल बोलत असतो, तर आपण बोलत असतो एक स्पेसिफिक काही ऍप्स आहेत जे तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहेत, मुक्तपणे तुम्हाला उपलब्ध आहेत. जसे की ग्रॉक म्हणून एक आहे, जो ॲक्स जे इलॉन मस्कची कंपनी आहे तिचा तो सॉफ्टवेअर आहे, त्याला म्हणतात ग्रॉक 3. किंवा ChatGPT हा पण एक सॉफ्टवेअर आहे की जो वापरला जातो. त्याच्यातला जो ट्रेनिंग डेटा जो आहे तो जुना आहे, पण आपल्या कामामध्ये तर काही विशेष प्रॉब्लेम नाही होत. आपल्याला जे काम करायचे असतात, आपण बेसिकली सायन्स शिकत आहोत, त्याच्यामुळे जे आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे असते ती बहुतेक त्याच्यामध्ये उपलब्ध होऊन जाते. त्याच्यामुळे त्याला सुद्धा तुम्ही आरामशीर वापरू शकता. तसंच एक मेटा म्हणून एक कंपनी आहे जी व्हॉट्सअप वगैरे जिचे मार्फत चालतात, तर मेटा AI नावाचा सुद्धा एक चॅट जनरेटिव्ह एआय आहे. तसंच जेमिनाय म्हणून एक गुगलवाल्यांची कंपनी आहे, गुगलवाल्यांचा एक जनरेटिव्ह एआय आहे गुगल कंपनीचा, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. असे 3-4 जे जनरेटिव्ह एआयचे ऍप्स आहेत ते मी भरपूर वापरलेले आहेत आणि मला त्याचा खूप उपयोग झाला. म्हणून मी त्याला म्हणतो की तो माझा बेस्ट फ्रेंड आहे किंवा फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड मी ज्या म्हटलंय त्याला, ते याच कारणासाठी की त्याच्यामुळे माझी खूपशा कामांमध्ये खूप मदत होते. आता आपण जनरेटिव्ह एआयला वापरू कसं? आता जेव्हा मी जनरेटिव्ह एआय म्हणतो त्याचा अर्थ मी ग्रॉक बद्दल बोलतो आहे किंवा ChatGPT बद्दल बोलतो आहे किंवा मेटा बद्दल बोलतो आहे, या कुठल्याही गोष्टींच्या बद्दल मी जेव्हा बोलत असतो तेव्हा मी त्या स्पेसिफिक ऍपचं नाव न घेता मी त्याला जनरेटिव्ह एआय असंच म्हणत जाईल. तर हाऊ डू वी यूज जनरेटिव्ह एआय? तो आयदर यू कॅन इन्स्टॉल इट, म्हणजे तुम्ही ऍप इन्स्टॉल करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही ब्राउझरवरती त्याचा हे टाका, डिस्क्रिप्शन टाका आणि तो तुम्हाला त्याची विंडोज उपलब्ध मिळून जाईल आणि त्याच्यातून तुम्ही त्याला वापरू शकता. तुम्ही साइन इन करू शकता, तुम्ही ईमेलनी किंवा गुगलनी किंवा फेसबुकनी तुम्ही साइन इन करू शकता किंवा तुम्ही गेस्ट मोडमध्ये सुद्धा वापरू शकता. वेगळे वेगळे जनरेटिव्ह एआय ऍप्सची स्टाईल वेगळी वेगळी असू शकते. जे प्रश्न तुम्ही त्याला विचारतात, जेव्हा तो म्हणतो ना आस्क एनिथिंग, त्याच्यावरती तुम्ही जे टाईप करता त्याला म्हणतात प्रॉम्प्ट. ही टेक्निकल शब्द आहे, प्रॉम्प्ट म्हणतात त्याला. तो प्रॉम्प्ट जो आहे तो एकदम नेमका असला पाहिजे, तो स्पेसिफिक असला पाहिजे आणि तो जितका तुम्ही स्पेसिफिक प्रॉम्प्ट द्याल तितकी तुम्हाला जास्त चांगले उत्तरं मिळतील. तुम्ही काही पण विचारू शकता, तुम्ही ड्रॉ करायला सांगू शकता, तुम्ही पिक्चर बनवायला सांगू शकता किंवा तुम्ही अशा गोष्टीचे चित्र सुद्धा बनवायला सांगू शकता की जी वस्तू नाहीच आहे. तुम्ही कार्टून बनवू शकता. आता चला आपण पाहूया काय करू शकतो आपण. आता हा जनरेटिव्ह एआय जो आहे याचा वापर आपण पहिले गंमतीसाठी करूया बरं का. तर तुम्हाला खेळायचं आहे, तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर खेळायचं, हा तुमचा एकदम
जसा तुमचा मित्र गडी असतो तसा तो तुमच्यासाठी तुमच्या बरोबर वागेल. एकदम तुमच्याच वयाचा, तुमच्या वयोगटातला जो मित्र मुलगा मुलगी जर असेल तसंच हा तुमच्याशी वागू शकतो. तुम्ही त्याला असा प्रॉम्प्ट देऊ शकता, असे तुम्ही प्रश्न त्याच्या जे आस्क एनिथिंग मध्ये असे म्हणू शकतात. ड्रॉ अ कार्टून ऑफ ए स्कूल बॉय अँड अ गर्ल प्लेइंग ऑन द मून विथ द अर्थ इन द बॅकग्राऊंड. दे आर प्लेइंग विथ द पेपर एअरप्लेन. असं जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकला तर तुम्ही हे जे बॅकग्राऊंड मध्ये जे चित्र पाहता आहात ना, असंच चित्र तुम्हाला दिसेल. आता हे चित्र मी थोडंसं फेंट केलेलं आहे कारण मला त्याच्यावरती टेक्स्ट लिहायचं होतं. तर टेक्स्ट स्पष्ट दिसावं म्हणून मी त्याला फेंट केलं होतं. तसंच तुम्ही पुष्कळशे क्रिएटिव्ह आयडियाज तुम्ही करू शकता. तुम्ही असे गंमत करू शकता. आता जेव्हा मी अशी ड्रॉ अ कार्टून या टाईपचं जेव्हा मी प्रॉम्प्ट टाकला तेव्हा कसं काय मिळालं माहिती का मला? जे चित्र मिळालं ते हे आहे. हे ओरिजिनल चित्र आहे. ते मागचं जो चित्र आहे त्याचं फेंट केलेलं आहे. हे ओरिजिनल चित्र. आता पहा, याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये सूर्य पण दिसतोय, त्या मुलीच्या मागे आपली पृथ्वी पण दिसते, तो मुलगा पण दिसतोय, त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव पहा, ते हसतायत आणि ते प्लेन बरोबर खेळतायत आणि ते चंद्राच्या सरफेस वरती आहेत. किती मजेदार गोष्ट आहे की नाही? चला अजून मजा करूया आपण. आता मी दुसरा एक प्रॉम्प्ट दिला त्याला. क्रिएट इमेज ऑफ अब्राहम लिंकन शेकिंग हँड्स विथ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फोटो रिअलिस्ट. म्हणजे हे फोटोग्राफ सारखं यायला पाहिजे. मी त्याला स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिले की अब्राहम लिंकन हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बरोबर हात मिळवत आहेत, हस्तांदोलन करत आहेत, असं फोटो रिअलिस्ट चित्र काढा. आता याच्यामध्ये आपण कोणाचा अपमान नाही करत आहे किंवा कोणाचा आपण मजाक नाही उडवत आहे. त्याच्यामुळे हे चांगलं चित्र आहे. याच्यामध्ये पहा, हे दोन स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि अब्राहम लिंकन हे एकामेकाशी हँडशेक करत आहेत. तुम्ही कधी पण कार्टून बनवाल, चित्र बनवाल, ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणाचा त्याच्यामध्ये अपमान नाही व्हायला पाहिजे किंवा कोणाची भावना नाही दुखावली जायला पाहिजे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही पुष्कळसे असे गंमतीदार खेळणे करू शकतात. तर असं तुम्ही खूप खेळायला तुम्हाला मी आयडिया दिली ना, आता तुम्ही खेळा बरं याच्या बरोबर. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. आता याचा थोडासा सिरियस आपण वापर करूया. समजा मी छोटासा मुलगा आहे आणि मला असा प्रश्न पडला आहे की जर पृथ्वी गोल आहे तर आपण खाली का पडत नाही? आता ही वस्तू मी माझ्या आई वडिलांनाही विचारू शकतो, माझ्या शिक्षकांना विचारू शकतो आणि ते जे उत्तर देतात ते कदाचित मला फारसं समजणार नाही. त्यामुळे मी काय केलं, मी हे लहान मुलांचे जे प्रश्न आहे, खूप लहान लहान मुलं असे प्रश्न विचारतात ना, आता आपण पाहू बरं याचं उत्तर जनरेटिव्ह AI काय देतो. पहिले त्यांनी मी जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी जो सुरुवातीला जो उत्तर दिलं ते थोडंसं क्लिष्ट होतं, म्हणजे समजणार नाही लहान मुलांना असं होतं. मग मी त्याला स्पेसिफिकली म्हटलं की मी दुसरीतला मुलगा आहे, मला तुमचे उत्तर समजले नाही. मग त्यांनी अतिशय छान पद्धतीने सिरियस न होता एकदम सोप्या भाषेमध्ये लहान मुलांना समजेल अशा प्रकाराने उत्तर दिलं. पहा बरं काय उत्तर दिलं त्यांनी. तो म्हणाला, म्हणजे जेमिनाय मध्ये दिलं होतं मी हे प्रश्न, तर जेमिनायचा रिस्पॉन्स असा होता, अरे वा, हा खूपच छान आणि महत्वाचा प्रश्न आहे. तू अगदी बरोबर विचारलंस. पृथ्वी गोल आहे तर आपण खाली का पडत नाही? याचं कारण आहे एक खास शक्ती जिचे नाव आहे गुरुत्वाकर्षण, म्हणजे ग्रॅव्हिटी. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? कल्पना कर, आता तू पहा लहान मुलांसारखा माझ्याशी बोलतोय. कल्पना कर की पृथ्वी एक खूप मोठा चुंबक आहे. असा चुंबक, जसा चुंबक लोखंडाच्या वस्तूंना आपल्याकडे ओढून घेतो, तशीच पृथ्वी ही अदृश्य शक्ती असते जी सगळ्या वस्तूंना, आपल्याला, झाडांना, घरांना, अगदी पाण्यालाही आपल्या केंद्राकडे म्हणजे पोटाकडे खेचून घेते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण म्हणतात. तू पृथ्वीवर कुठे जरी असशील तरी गुरुत्वाकर्षण तुला पृथ्वीच्या पृष्ठभागावर घट्ट पकडून ठेवतं. मग तू भारतात असो किंवा अमेरिकेमध्ये, या शक्तीमुळे तू कधीच खाली पडत नाहीस. ठीक आहे, असं त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं. आता परत तो थोडासा अजून पुढे जातो आणि म्हणतो, आपण खाली का पडत नाही? आपल्याला वाटतं की खाली म्हणजे जिथे जमीन संपते तिथे, पण पृथ्वी गोल असल्यामुळे जमिनीला अंतच नाही, कारण गोल आहे ना. एखादी वस्तू जर समजा हे असेल, रेष असेल तर तिला टोक असतात, पण गोल वस्तूंना तर अंत नसतो. पण पृथ्वी गोल असल्यामुळे जमिनीला अंतच नाही. तू पृथ्वीवर जिथे उभा असशील तिथून पृथ्वीच्या केंद्राकडे ओढला जाशील. त्यामुळे पृथ्वीवरचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी त्यांच्या खाली
त्यांच्या त्यांच्या जागी ते सरळ उभे असतात आणि खाली पडत नाहीस. उदाहरणार्थ, जर पृथ्वीवर एक सफरचंद खाली पडला तर ते जमिनीवरच पडते, आकाशात जात नाही. कारण पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला खेचून ठेवते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पृथ्वी गोल असूनही आपण खाली पडत नाही, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला पृथ्वीवर घट्ट धरून ठेवते. ही शक्ती आपल्याला पृथ्वीच्या केंद्राकडे खेचते, त्यामुळे आपण कधीच खाली पडत नाही. कळलं का? अजूनही काही विचारायचं असेल तर विचार, असं तो सांगतो. म्हणजे एकदम लहान मुलांसारखा तो बोलतो आहे, किंवा लहान मुलांशी जसं बोलावं त्याच्या पालकांनी तसा तो बोलतोय. चला आपण थोडंसं अजून गंमत करू बरं का याची. आता मी अजून एक प्रश्न विचारलो त्याला, की आपण बरेचदा काय होतं, आपल्याला असं वाटतं की जसं आपण चंद्राकडे बघतो तर आपण मान वरती कडून बघतो. तर एखादा माणूस चंद्रामध्ये असेल तर त्याला आपण मान खाली कडून बघावं लागेल का? तर मी त्याला हा प्रश्न अतिशय सोपे भाषेमध्ये बालबोध पद्धतीने विचारला. समजा माझा मित्र गच्चीवर आहे आणि मी रस्त्यावर चालत आहे. जेव्हा मी माझ्या मित्राकडे पाहतो तेव्हा तो वर असतो आणि मला मान वर कडून पाहावे लागते. जेव्हा तो माझ्याकडे पाहतो तेव्हा त्याला मी खाली दिसतो आणि तो मान खाली करून मला बघतो. चंद्राकडे बघायला आपल्याला मान वर करावी लागते. जर मी चंद्रावर आहे आणि माझा मित्र पृथ्वीवर, तर माझ्या पृथ्वीवरच्या मित्राला मला चंद्रावर असल्यामुळे बघायला मान वरती करावी लागेल, आणि मी चंद्रावर असल्यामुळे मान खाली करावी लागेल. बरोबर आहे ना? असं मी त्याला प्रश्न विचारतो. आता तो पाय कसा उत्तर देतो. आता या प्रश्नावरती तो काय सांगतो, म्हणजे आपला जेमिनाय जो आहे तो आपल्याला उत्तर कसं देतो पहा. अरे मित्रा, तू दुसऱ्या वर्गात आहेस म्हणून मी तुला सोप्या भाषेत समजावून सांगतो. आपण पृथ्वीवर जमिनीवर असतो तेव्हा आपल्याला वर आणि खाली हे कळते, बरोबर. वर म्हणजे आकाशात जिथे पृथ्वी उडतात, जिथे पक्षी उडतात, सूर्य असतो. खाली म्हणजे जमीन जिथे आपण चालतो. आता छतावरचा मित्र आणि रस्त्यावरचा तू, ही आपण सिनेरिओ पाहूया. तू रस्त्यावर आहेस, मित्र छतावर आहेस. तू मित्राला पाहतोस तेव्हा तो तुला वर दिसतो, म्हणून तुला मान वर करावी लागते. तुझा मित्र तुला पाहतो तेव्हा तू त्याला खाली दिसतो, म्हणून त्याला मान खाली करावी लागते. हे अगदी सोपे आहे, कारण आपल्याला पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे म्हणजे एक शक्ती जी आपल्याला जमिनीकडे खेचते, आपल्याला वर आणि खाली कळतं. ठीक आहे. आता चंद्रावरचा तू आणि पृथ्वीवरचा मित्र, आता ह्या गोष्टींचा आपण परत विचार करूया. तुझा मित्र पृथ्वीवर आहे आणि तू चंद्रावर आहेस. तुझा मित्र पृथ्वीवरून चंद्राकडे पाहतो तेव्हा चंद्र आकाशावर असतो, म्हणून त्याला मान वर करावी लागते. तू चंद्रावरून पृथ्वीकडे पाहतो तेव्हा पृथ्वी तुला खाली दिसेल. कल्पना कर की तू एक उंच टेकडीवर उभा आहेस आणि खाली खूप मोठी गोल पृथ्वी दिसते, म्हणून तुला मान खाली करावी लागेल. हे असंच आहे जसं तू छतावर आहेस आणि तुझा मित्र रस्त्यावर आहे. फक्त आता तू खूप लांब चंद्रावर आहेस आणि तुझा मित्र खूप मोठ्या पृथ्वीवर आहे. कळलं का आता? अजून काय विचारायचं असेल तर विचार. अशा प्रकारे तो उत्तर देतो. म्हणजे यांच्यामध्ये काय रिलेशन्स आहे, पृथ्वीवरती आणि चंद्रावरती ग्रॅव्हिटीमुळे कशा गोष्टी बदलतात याच्याबद्दल तो सांगतोय. तर अशा प्रकारे तो म्हणजे आपला ChatGPT किंवा आपले जे जनरेटिव्ह AI आहेत हे उत्तरं देतात. आता पाहूया आपण अजून जास्त खोलात शिरूया. आता मला हे रिस्पॉन्स काही आवडलं नाही, तर मी काय केलं, कारण मला असं वाटत होतं की जर मी पृथ्वीवरती असताना मी चंद्राकडे बघतो तेव्हा मी वरती बघतो, तसंच चंद्रावरून पृथ्वीकडे जर मला बघायचं असेल तर मला खाली नाही, मला वर बघावं लागेल. पण त्याने जे उत्तर दिलं होतं ते मला न पटल्यामुळे मी काय केलं, त्याला एक सिरीज ऑफ क्वेश्चन्स विचारले, पुष्कळसे प्रश्न विचारले, ज्याच्यातून त्याची जी काही मानसिकता होती, म्हणजे आपल्या जेमिनायचा जो काही विचार करण्याची पद्धत होती ती मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि अल्टिमेटली शेवटी मी असा त्याला प्रॉम्प्ट दिला की जो तुम्हालाही पटेल. जर आपण चंद्रावर असताना चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेला खाली आणि विरुद्ध दिशेला वर म्हटलं तर काय होईल. म्हणजे हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये समजा आपण चंद्रावरती आहोत
तर चंद्र जेव्हा आपल्याला खाली ओढतोय ती दिशाला आपण खाली म्हटलं, जिकडे ओढतोय ती दिशा खाली. म्हणजे माझं डोकं वर असेल आणि पाय खाली असेल, मी चंद्रावरती असलो तरी आणि मी पृथ्वीवरती असलो तरी. तर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आपली बॉडीला जी वस्तू, जी पृथ्वी असेल किंवा चंद्र असेल, जे ओढतं आहे, तर ओढण्याची दिशाला खाली म्हणायचं. असं जर आपण जनरलाइज समजा डेफिनेशन खाली आणि वरची दिली तर काय होईल हे आपण त्या जेमिनायला विचारलं. आता त्याच्यावरती त्यांनी काय उत्तर दिलं ते पहा. तो असं उत्तर देतो, हे अगदी बरोबर आहे, तुम्ही खूप चांगले विचार करत आहात. जर आपण चंद्रावर असताना चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशाला खाली आणि त्याच्या विरुद्धच्या दिशाला वर असे म्हटले तर आपल्याला सगळं समजून घेणं खूप सोपं जाईल. म्हणजे नेमकं काय होईल, खाली डाऊन या व्याख्येनुसार खाली म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागाकडे, चंद्राच्या केंद्रेच्या दिशाकडे. जर तुम्ही चंद्रावर उभा असाल तर तुमच्या पाय ज्या दिशेला ओढले जातील ती दिशा खाली असेल. तुम्ही जर एखादी वस्तू सोडली तर ती चंद्राच्या पृष्ठभागावरच पडेल, म्हणजे खाली पडेल, कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती खाली खेचली जाईल. वर, आता वरची डेफिनेशन काय आहे, या व्याख्येनुसार वर म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागाकडून दूर आकाशाकडची दिशा, ती म्हणजे वर. तुम्ही जर वर उडी मारली तर तुम्ही वर जाल, म्हणजे पृथ्वीपेक्षा पण जास्त उंच जाल, पण वर जाल. आता या व्याख्येनुसार पृथ्वी आणि चंद्रावरच्या तुमच्या मित्र याची स्थिती काय दिसेल हे पहा. आता तुमचा मित्र पृथ्वीवर आहे, तो पृथ्वीवर असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचते. जेव्हा तो चंद्राकडे पाहतो तेव्हा त्याला चंद्र वरच्या दिशाने म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्धच्या दिशामध्ये आकाशात दिसतो, म्हणून त्याला मान वर करावी लागते. हे आधीच बरोबर होते. तू चंद्रावर आहेस, तू चंद्रावर असल्याने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण तुला खाली खेचते, म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागाकडे खेचते. जर तू चंद्राच्या भूमध्य रेषा म्हणजे पृथ्वीच्या दिशेने असलास तर पृथ्वी तुला अगदी तुझ्या डोक्यावर म्हणजे वरच्या दिशेने दिसेल. तिला पाहण्यासाठी तुला मान उंच करावी लागेल, वर करावी लागेल किंवा सरळ ठेवावी लागेल. जर ती क्षैतिजवरती असेल तर सरळ ठेवावी लागेल. जर तू चंद्राच्या ध्रुवावर म्हणजे पृथ्वीच्या दिसणाऱ्या बाजूकडे असशील तर पृथ्वी तुला क्षितिजाच्या थोड्यासा वर म्हणजे वरच्या दिशेला दिसेल. तिला पाहण्यासाठी तुला मान थोडीशी वर करावी लागेल. या व्याख्यानुसार आपला गोंधळ दूर होतो. गुरुत्वाकर्षणामुळे खाली आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध म्हणजे वर ही व्याख्या जर आपण पृथ्वीवर जशी वापरली तशीच चंद्रावर वापरली तर गोष्टी अतिशय स्पष्ट दिसतात. त्यामुळे पृथ्वी खाली दिसेल या माझ्या सुरुवातीच्या विधानातून झालेला गोंधळ दूर होतो. कारण खाली म्हणजे डोक्यावर नाही असा माझा अर्थ होता, पण आता खाली म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागाकडे आणि वर म्हणजे आकाशात या व्याख्यामुळे सर्व काही सुसंगत होते. म्हणून तुमचे हे म्हणणे अगदी योग्य आहे आणि त्यामुळे कल्पना अधिक स्पष्ट होतात. खूपच छान प्रश्न, असं तो म्हणतो. आता याच्यातून आपण काय शिकलो, या सगळ्या संवादातून आपण काय शिकलो, तर आपण हे शिकलो की कुठल्याही गोष्टींना कोणीही सांगत असलं तरी त्याला ब्लाइंडली ऍक्सेप्ट करू नका. कोणीही सोल्युशन दिलेलं असलं त्या सोल्युशनला आपण ब्लाइंडली ऍक्सेप्ट नाही करायचं आहे. जेमिनायनी जो रिस्पॉन्स दिला होता तोही बरोबर होता, सुरुवातीचा पण बरोबर होता आणि नंतरचा पण बरोबर होता. त्याची फ्रेम्स ऑफ रेफरन्सेस वेगळे वेगळे होते. तो एक युनिव्हर्सल फ्रेम ऑफ रेफरन्स बद्दल बोलत होता, ज्याच्यामध्ये पृथ्वीचा गुरुत्वाकर्षणाची दिशा याला नेहमी आपण पृथ्वीवर असो किंवा चंद्रावर असो किंवा अजून कुठेही असो, पृथ्वीकडची जी सेंटर ऑफ अर्थ कडे जाणारी जी रेष आहे तिला त्यांनी डाऊन असं म्हटलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी जो सुरुवातीला उत्तर दिलं होतं ते उत्तर म्हटलं गेलं तर बरोबर होतं, पण ते आपल्याला पटण्यासारखं नव्हतं. कारण आपली जी आपण नॉर्मली काय करतो, आपण लोकल फ्रेम्स ऑफ रेफरन्सेस वापरतो, म्हणजे लोकल फ्रेम वापरतो, म्हणजे जिकडे आपण असू त्या ठिकाणी आपला फ्रेम ऑफ रेफरन्स बदलतो, आपली दिशा बदलते. त्याच्यामुळे सुरुवातीला म्हणजे ते आपल्याला पटत नव्हतं, कारण आपण वेगळ्या फ्रेम्स ऑफ रेफरन्स मध्ये पाहत होतो. आता हे जेव्हा मी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर मांडला, त्याला हे सांगितलं की मी अप आणि डाऊनची डेफिनेशन अशी मानतो
तेव्हा त्यांनी ती ऍक्सेप्ट केली, ऍप्रिशिएट केली आणि स्वतःचं उत्तर बरोबर सांगितलं. याच्यामुळे आपल्याला समोरच्याची बाजू समजून घ्यावी. कदाचित तो पण बरोबर असेल, त्याचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, आपला दृष्टिकोन वेगळा असेल. जेव्हा आपण एकाच दृष्टिकोनातून एकाच फ्रेममध्ये येतो तेव्हा आपल्याला गोष्टी बरोबर समजतात. त्याच्यामुळे मी जेव्हा माझा फ्रेम ऑफ रेफरन्स त्याला कळवला तेव्हा त्यांनी करेक्शन्स केले. आता याप्रमाणे आपण AI ला ट्रेन होण्यास मदत करतो. आता तो जो जेमिनाय आहे त्याला ह्या माझ्या रिस्पॉन्समुळे त्याने स्वतःची जे वेटेज, त्याची जी ट्रेनिंग आहे, त्याचं जे न्यूरल नेटवर्क आहे ते त्यांनी बदललं आणि याच्या पुढे तो रिस्पॉन्स देत असताना ह्या गोष्टींना लक्षात ठेवून तसा रिस्पॉन्स देईल असं मला वाटतं. याच्यातून मी पण शिकलो, माझी सुद्धा ट्रेनिंग झाली, मी सुद्धा त्याच्यातून मोर विजिलंट झालो आहे आणि माझी आयडिया जास्त पद्धतीने, जास्त चांगल्या पद्धतीने मला सांगता यायला लागले आहे. आता मी त्याला एक 2री 3रीचा विद्यार्थी असं म्हणून मी त्याला पोज केलं होतं आणि त्याच्यामुळे मी 2री 3रीचा विद्यार्थी असताना मी कसं त्याला करेक्ट करेल याच्यासाठी मला एक सिरीज ऑफ क्वेश्चन्स विचारावे लागले. आता हे सिरीज ऑफ क्वेश्चन्स मी तुम्हाला PDF मध्ये शेअर करेल. आता हे सगळं सांगणं म्हणजे कदाचित तुम्हालाही कंटाळा येईल. आपण थोडंसं थांबूया इकडे आणि आपण हे जे सिरीज ऑफ जे क्वेश्चन्स आहेत की कसं त्याला मी त्याची गोष्ट समजून घेतली आणि त्यांनी माझी गोष्ट समजून घेतली, हे आपण एक PDF फाईल मध्ये आपण शेअर करूया. दुसरं एक आपण असं पण करू शकतो की आपण एखादा प्रश्न जर आपल्याला नीट कळालेला नसेल, आपल्या जनरेटिव्ह एआयने जर उत्तर दिलं असेल, फॉर एक्झाम्पल आपल्या जेमिनायने जे उत्तर दिलं होतं ते जर मला फार कळालं नाही किंवा फार समजलं नाही, फार पटलं नाही, तर मी दुसऱ्या एखाद्या जनरेटिव्ह एआयला सुद्धा तो प्रश्न विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल तो जो आपला मी खाली आहे, मी चंद्रावरती आहे, माझा मित्र पृथ्वीवरती आहे, मी मान वरती करेल का माझा मित्र मान वरती करेल, या टाईपचे जे मी प्रश्न जेमिनायला विचारलं होतं तोच प्रश्न मी Grok 3ला विचारलं आणि त्यांनी जो उत्तर दिलं ते तुमच्या समोर आता स्क्रीनवरती आहे. मी पूर्ण स्क्रीनवरचे उत्तर वाचणार नाही, ते तुम्ही स्वतः वाचू शकता, कारण तुम्हाला तेच परत वाचत राहिलो तर तुम्हाला कंटाळा येईल. त्याच्यामुळे हे तुम्ही स्वतः वाचून घ्या. पण अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांनी ते प्रश्नाचं थोडक्यात आणि समर्पक आणि लहान मुलाला समजेल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. खूप आपल्याला एनकरेज केलेलं आहे. होय, तुमचा प्रश्न खूपच रंजक आहे या प्रकाराने, आणि त्याला एकदम सोप्या भाषेमध्ये त्याने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आता पुढे जाताना आपण एक असं करू की आतापर्यंत जे आपण जनरेटिव्ह एआयचा वापर विद्यार्थ्यांमध्ये क्वेश्चन आस्किंग स्किल म्हणजे प्रश्न विचारण्याचं कौशल्य कसं डेव्हलप करता येईल याच्याबद्दल आपण एक थोडीशी जनरल चर्चा करूया. म्हणजे याच्याने आतापर्यंत आपण जे शिकलेलो आहोत, जे आपण अनुभव घेतलेले आहेत, त्याचा पण तुम्हाला सारासार तुम्हाला अर्थ लागेल आणि तुमच्या पालकांनाही किंवा तुमच्या शिक्षकांनाही त्याचा उपयोग होईल. अशा प्रकारे आपण थोडीशी चर्चा करूया. तर प्रश्न जे असतात ते शिकण्यासाठी किंवा डिस्कव्हरी करण्यासाठी ते एक महत्वाचा पायाभूत अंग असतो. म्हणजे प्रश्न विचारल्यामुळे आपली लर्निंग स्किल आपली वाढते, आपले लर्निंग वाढते, आपल्याला नीट चांगल्या गोष्टी डिस्कव्हर करता येतात, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. तर प्रश्नांचा उपयोग काय होऊ शकतो, तर प्रश्न जे आहेत ते आपल्याला क्रिटिकल थिंकिंग आपल्यामध्ये कौशल्य विकसित होतं. ते क्रिटिकल थिंकिंगचं कौशल्य आपल्यामध्ये विकसित होऊ शकतो. जेव्हा विद्यार्थी प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्न विचारल्यामुळे त्यांना ॲनालिसिस करण्याची, म्हणजे त्याच्यामध्ये जो प्रश्न आहे त्याला बारक्या बारक्या तुकड्यांमध्ये भागू शकतो का आपण, त्यांचं इव्हॅल्युएशन करण्याची म्हणजे त्यांचं परीक्षण करण्याची आणि स्वतःचा कन्क्लुजन स्वतः ड्रॉ करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता डेव्हलप होते. हे त्यांच्यामध्ये एनकरेज केलं जातं की तुम्ही असं करू शकता, असं करा. तर त्याच्यामुळे प्रश्न विचारणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. प्रश्न विचारल्यामुळे अजून काय होतं की आपल्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स येतात. आता जगामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जर तुम्हाला आलं तर तुम्हाला जगामधलं कुठलीही गोष्ट करता येऊ शकेल. कारण कुठलीही गोष्ट जी असते ती शेवटी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्याच टर्म्समध्ये आपण त्याच्याकडे बघू शकतो. कुठलाही प्रश्न असो जगातला, तुमच्या जीवनातला, तुमचा इमोशनल प्रश्न असेल, तुमच्या फॅमिलीचा प्रश्न असेल, तुमच्या अभ्यासाचा प्रश्न असेल, तुमचा टॉपिक असेल, एखादा सायन्सचा टॉपिक असेल, कुठलीही गोष्ट प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच असते. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी प्रश्न विचारणं आणि त्याचे उत्तर शोधणं हे आपल्याला खूप गरजेचं असतं. इम्प्रूव्ह कम्युनिकेशन. प्रश्न विचारल्यामुळे तुम्ही प्रश्न विचारता, तुमचे विचार,
तुम्ही लोकांच्या समोर मांडता, त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुम्हाला आपले गोष्ट, आपले विचार तुम्हाला शेअर करता येतात, तुम्हाला सांगता येतात आणि लोकांकडून इन्फॉर्मेशन सीक करता येतं, तुम्हाला माहिती गोळा करता येते. तर ही जी स्किल असते आपल्याला एक्सप्रेस करता येणं आणि दुसऱ्याने एक्सप्रेस केलेली वस्तू समजून घेणे, ही जी महत्वाची स्किल आहे ही आपले क्वेश्चन आस्किंग स्किल्स मधून आपल्यालाही डेव्हलप होते. स्ट्रॉंग क्वेश्चन आस्किंग इम्प्रूव्ज द एंगेजमेंट अँड लर्निंग. जेव्हा आपण चांगले प्रश्न विचारतो, महत्वाचे प्रश्न विचारतो, तेव्हा आपली लर्निंग सुधारते आणि आपल्याला त्या लर्निंग मध्ये जास्त जॉय मिळतो, एन्जॉयमेंट जास्त मिळते. आता याच्यामध्ये गंमत काय होते, आपण का प्रश्न विचारू शकत नाही? कारण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारण्यामध्ये हिचकिचाहट असते, आपल्यामध्ये डाऊट असतो, आपल्यामध्ये हेजिटेशन असतो, किंवा कधी कधी आपले प्रश्न जे असतात ते फार वेग असतात. ते आपल्याला आपण जे सांगतो ते समोरच्याला कळतच नाही, खूप असे वेग स्वरूपाचे असतात, त्याच्यामध्ये क्लॅरिटी नसते, क्लिअरनेस नसतो. तर याच्यामध्ये आपल्याला जनरेटिव्ह एआयचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. कारण आपण एका कम्प्युटरला प्रश्न विचारतोय, आपल्या ऍपला प्रश्न विचारतोय, आपल्या मोबाईलला आपण ते प्रश्न विचारतोय. त्याच्यामुळे तो आपल्याला काय समजेल, तो आपल्याला मूर्ख समजेल का, त्याला एवढंही समजत नाही का, असं आपल्याला वाटतं ना. ते जे हेजिटेशन असते, जी जजमेंट असते, ती जजमेंट याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे आपण आरामशीर आपल्या मित्रासारखं, आपल्या एकदम जवळच्या मित्रासारखं आपल्या आपले जी भावना आहेत, ती आपले जे विचार आहेत, आपले प्रश्न आहेत, आपले डाऊट्स आहेत, हे आपण आपल्या मोबाईलला विचारू शकतो आपल्या जनरेटिव्ह एआयच्या मार्फत. जनरेटिव्ह एआय कॅन गाईड स्टुडंट्स टू आस्क प्रिसाइज, ओपन एंडेड अँड थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन्स. जनरेटिव्ह एआय मुळे तो आपल्याला चांगले प्रश्न विचारण्यास आपल्याला उत्स्फूर्त करू शकतो. कसं करू शकतो ते पण आपण पाहणार आहोत. How generative AI enhances question asking. Use generative AI for engaging conversation on various topics, encouraging children to ask why, how and what if type of questions. Generative AI जो असतो त्याच्या मार्फत आपण कसे, काय, असं झालं तर काय होईल, ह्या टाईपचे प्रश्न आपण विचारू शकतो. आपण जनरेटिव्ह एआय ला असे प्रश्न विचारू शकतो, व्हाय इज द स्काय ब्लू, किंवा व्हॉट हॅपन्स इफ वी प्लांट अ सीड, आपण जर बीज पेरलं तर काय होतं, आकाश निळा का आहे, अशा प्रकारचे आपण जनरल प्रश्न त्याला विचारू शकतो. अशा प्रकारचे आपण त्याला प्रश्न विचारू शकतो की ज्याच्यातून आपली क्युरिओसिटी जी आहे तिचं आपल्याला समाधान मिळू शकतो. वेन यू आर लर्निंग अ न्यू टॉपिक यू मे आस्क ब्रॉड क्वेश्चन्स, बट ॲज यू लर्न मोर अँड मोर यू विल आस्क स्पेसिफिक क्वेश्चन्स. जसं तुम्ही जेव्हा नवीन एखादा टॉपिक शिकता, तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नसतं, त्याच्यामुळे तुम्ही काय कराल, तुम्ही एक व्हॉट इज एक्स टाईपचा प्रश्न विचाराल, व्हॉट इज फॉसिल. पण जेव्हा तुम्हाला फॉसिलच्या बद्दल माहिती मिळेल तेव्हा तुम्हाला जर काही डाऊट राहिलेला असेल तर ते डाऊट बद्दल तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचाराल. जसं की समजा तुम्ही फॉसिलच्या बद्दल प्रश्न विचारला, व्हॉट इज फॉसिल, आणि त्यांनी जे उत्तर दिले त्याच्यामध्ये फॉसिल फॉर्म कसं होतं हे तुम्हाला जर कळालं नाही तर तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारू शकता. हाऊ डू फॉसिल्स फॉर्म, त्याची रचना कशी होते, फॉसिल्स कसे तयार होतात ह्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. तसंच जर समजा फोटोसिंथेसिस बद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, मग तुम्ही काय विचारणार, तुम्ही म्हणणार व्हॉट इज फोटोसिंथेसिस. मग जेव्हा फोटोसिंथेसिसच्या बद्दल तुम्ही जास्त वाचन करता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे होतं कसं हेच समजलेलं नसेल, समजा ते त्याच्यामध्ये त्यांनी नीट एक्सप्लेन केलेलं नसेल, तुम्ही त्याला परत तो प्रश्न विचारू शकता की हाऊ डज फोटोसिंथेसिस हॅपन. आणि हे प्रश्न तुम्हाला माहितीच आहे, हे मराठी किंवा इंग्रजी किंवा हिंदी कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्ही फॉलोअप प्रश्न विचारू शकता, फीडबॅक लूप मध्ये तुम्ही जाऊ शकता, की समजा एक त्यांनी प्रश्न विचारलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला फॉलोअप क्वेश्चन्स विचारू शकता. आणि बरेचदा एआय स्वतःच तुम्हाला फॉलोअप क्वेश्चन सजेस्ट करतो. म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर पर्टिक्युलरली ग्रॉकमध्ये मला अनुभव आलेला आहे की जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा तो पूर्ण प्रश्नाचं उत्तर देतो, वेगळे वेगळे कंपोनेंटमध्ये त्याला ब्रेकअप देतो, त्याच्यानंतर इन समरी म्हणून काहीतरी सांगतो की जी वस्तू तिला समराईज करून सांगतो, आणि त्याच्यानंतर पुढे तो शेवटच्या पॅराग्राफमध्ये म्हणतो की याच्याशी रिलेटेड ह्या गोष्टी सुद्धा आहेत, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला मदत करू शकतो, डू यू वॉन्ट मी टू, म्हणून तो पुढचे काहीतरी प्रश्न विचारतो. म्हणजे तुम्हाला तो नवीन प्रश्न काय असू शकतात ते प्रश्न सुद्धा तुम्हाला तो सुचवतो. म्हणजे जर तुम्हाला नीट प्रश्न सुचत नसतील, तुमच्यामध्ये ती जनरेटिव्ह अजून क्रिटिकल थिंकिंग किंवा
तुम्हाला क्रिएटिव्हिटी जर तुमच्यामध्ये जन्मलेली नसेल, हे झालेली नसेल, तर तुम्ही एआयचा वापर करून तुम्हाला नवीन प्रकारचे प्रश्न सुद्धा त्या एआयच्या मार्फत मिळू शकतात. एआय जनरेट्स फॉलोअप क्वेश्चन्स टू एनकरेज डीपर एक्सप्लोरेशन. म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला जास्त उत्स्फूर्तपणे, जास्त चांगल्या प्रकाराने तुम्हाला ते प्रश्न समजावे म्हणून तो फॉलोअप क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सजेस्ट करतो. जसं की समजा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, व्हॉट इज फोटोसिंथेसिस? एआय मे सजेस्ट. पहिले तो सगळं उत्तर देईल आणि मग तो असाही प्रश्न तुम्हाला सजेस्ट करू शकतो की हाऊ डज फोटोसिंथेसिस इम्पॅक्ट प्लांट्स ग्रोथ? म्हणजे एखाद्या झाडाच्या ग्रोथमध्ये फोटोसिंथेसिसचा काय उपयोग होतो, त्याचं काय महत्व आहे, त्याच्याने कशी फोटोसिंथेसिसमुळे प्लांटची ग्रोथ कशी वाढते किंवा होत नाही, या प्रकारचे प्रश्न सुद्धा तो तुम्हाला सजेस्ट करतो. आणि तेच जेव्हा तो प्रश्न सजेस्ट करतो तेव्हा तुम्ही स्वतःच डोकं खाजवता, तुम्ही विचार करता की बरं आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर येतं का? आणि जर तुम्हाला ते प्रश्नाचं उत्तर आलं तर तुम्ही ते प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगता. तुम्ही असंही करू शकता, तुम्हाला जे उत्तर समजलेलं आहे ते तुम्ही त्याला सांगा आणि म्हणा हे बरोबर आहे का? मग तो तुम्हाला त्याचा फीडबॅक देईल. असंही तुम्हाला तुमची गोष्ट समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. AI offers a judgment-free environment for students to experiment. म्हणजे तुम्हाला या गोष्टीची भीती राहणार नाही की अरे आम्हाला बावळट समजेल, आम्हाला मूर्ख समजेल, याला इतकं पण येत नाही का असं वाटेल. तुम्हाला एकदम बिनधास्तपणे तुम्ही त्या AI बरोबर इंटरॅक्शन करू शकता. तुम्हाला एकदम जजमेंट फ्री एन्व्हायरमेंट त्याच्यातून मिळतं. आता आपण एक असं करू, हे मी सांगितलं की AI कसं तुम्हाला वापर करता येऊ शकेल. असं आपण शिकतो कसं याचं मी तुम्हाला एक मॉडेल सांगतो आणि ह्या मॉडेलचा तुम्हाला तुमच्या जनरल शिकण्यामध्ये खूप उपयोगी होईल. तुम्ही जेव्हा पण एखादी वस्तू नवीन शिकता तेव्हा त्याची अॅनॉलॉजी मी तुम्हाला सांगतो. ही अॅनॉलॉजी तशीच आहे. शिकणं म्हणजे कसं आहे? शिकणं म्हणजे खाण्यासारखंच आहे, जेवण्यासारखं आहे. आपण खातो, एखादा पदार्थ खातो, ते आपण चवीने खातो, आवडीने खातो किंवा नावडीने खातो आणि मग ते आपल्या पोटात जातं, आपल्या सिस्टममध्ये जातो, त्याच्यातून आपल्याला न्यूट्रिशन मिळतात, त्याच्यातून आपल्याला जीवनसत्व मिळतात आणि ते जीवनसत्वामुळे आपली ग्रोथ होते, आपण सर्व्हाइव्ह करतो, आपण जगतो आणि आपली ग्रोथ होते. तर तसंच जेव्हा आपण शिकतो तेव्हा शिकताना काय होतं, आपण इन्फॉर्मेशन आत घेतो, आपल्या ब्रेनमध्ये घेतो, आपल्या माइंडमध्ये घेतो आणि ती इन्फॉर्मेशन आपण मागच्या वस्तूंशी आपण टॅली करून बघतो आणि ती इन्फॉर्मेशन आपल्या जीवनाचा भाग होऊन जाते. आपण त्याला आत्मसात करतो आणि आत्मसात केल्यानंतर ती आपली ग्रोथ देते. आपल्याला ग्रोथ म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला स्किल्स लागतात ते स्किल्स आपल्याला त्या इन्फॉर्मेशन मधून मिळतात. जे आपल्याला कौशल्य पाहिजे असतात ते त्याच्यातून मिळतात आणि आपले जे जॉब्स असतात किंवा आपले जे काम करायचे आहेत, जे आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं, जे काही तुम्हाला स्किल्स डेव्हलप करायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टींचा उपयोग होतो. लर्निंगचा खूप महत्व असतो. तुम्ही जसं जसं मोठे व्हाल, तुम्ही IIT JEEची एक्झाम द्याल किंवा तुम्ही सायन्स ऑलिम्पियाडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट कराल, तेव्हा तुम्हाला खूप वेगळे प्रकारचे प्रश्नांना सामोरे जावं लागणार आहे. ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. त्याच्यामुळे ते सॉल्व्ह करत असताना तुम्हाला लर्निंग कसं करायचं हे जाणणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि त्याचं मी एक मॉडेल सांगतो. लर्निंग इज लाईक इटिंग अँड ग्रोईंग. म्हणजे जेव्हा आपण ईट करतो आणि ईट करून आपण ग्रो करतो, जेवण करून आपण त्या जेवणाचे पदार्थ आपण आत्मसात करून आपण ग्रो करतो, तसंच हे आहे. तुम्हाला एखादं जेवण मिळतं, तसंच तुम्ही एखादा नवीन टॉपिक तुमच्या समोर येतो. तो टॉपिक इंटरेस्टिंग असेल, जसं जेवण टेस्टी असतं किंवा नसतं, इट मे नॉट बी इंटरेस्टिंग बट इट मे बी नेसेसरी फॉर युअर प्रोफेशनल गोल. तुम्हाला समजा JEEची एक्झाम द्यायची आहे किंवा तुम्हाला मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये जायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमचे नावडते टॉपिक सुद्धा तुम्हाला शिकावे लागतात. तसंच बऱ्याचदा आपण असे पदार्थ खातो जे आपल्याला आवडत नाही, पण ते आपल्या ग्रोथसाठी चांगले असतात म्हणून आपण ते खातो. ज्याच्यामध्ये प्रोटीन, जीवनसत्व असतात, असे पदार्थ आपण खातो. बऱ्याचदा आपल्याला ते आवडत नसतात. यू स्टडी इट. जसं तुम्ही ईट करता, जेवण करता, तसंच तुम्ही तो नवीन जो टॉपिक आहे तो तुम्ही वाचता. तुम्ही सगळ्यात पहिले त्याला वाचता आणि नंतर तुम्ही त्याला लर्न करता, म्हणजे डायजेस्ट करता, इंटरनलाइज करता. तुम्ही काय करता, जो नवीन टॉपिक आलेला आहे तो तुम्ही तुमच्या प्रिव्हियसली नोन टॉपिक बरोबर तुम्ही टॅली करून बघता. एखादा टॉपिक आहे, समजा लिव्हर आहे, लिव्हरचा संबंध फोर्सशी आहे, मग फोर्सच्या टॉपिकशी तुम्ही त्याचा संबंध लावून पाहता की अरे हे जे मला वाक्य वाचतोय मी, या वाक्याचा अर्थ
मला त्या फोर्सच्या कन्सेप्टशी लागतो का लागत नाही. कपलला समजून घ्या, कपल ऑफ फोर्सेस म्हणून असतं. त्याचा तुम्ही परत त्याला इंटरनालाइज करता, तेव्हा तुम्ही विचार करता की अरे हे जी यांनी इक्वेशन दिलेली आहे ही बरोबर आहे का चुकीची आहे, ही समजली आहे का नाही समजली. अच्छा हे एफ इजिकल टू एम एचाच हा डेरिव्हेटिव्ह आहे ना, मग ठीक आहे हे समजलंय मला. त्याच्यामुळे हे तुम्ही प्रिव्हियस जे तुमचे नॉलेज आहे त्याच्याशी तुम्ही त्याला जोडून बघता. ते तुम्हाला जर व्यवस्थित जोडलं गेलं तर तुम्ही म्हणता की ही वस्तू समजलेली आहे मला. यू व्हिज्युअलाइज द कन्सेप्ट युझिंग ए मॉडेल. जसं की आता तुम्ही कधी कधी मॉडेल बनवता, जसं की मी तो जो एक्झाम्पल दिला होता ज्याच्यामध्ये मुलगा विचार करतो की जर पृथ्वी गोल आहे तर आपण पडत का नाही. त्याच्या डोक्यामध्ये मॉडेल काय होता की एक चेंडू आहे, त्याच्यावरती आपण एखादी वस्तू ठेवली तर ती वस्तू घरंगळत खाली पडून जाते. तसंच जर समजा आपण पृथ्वी गोल आहे त्याच्यावरती आपण ठेवलेलो आहोत तर मग आपण खाली का पडत नाही. त्याच्यामुळे हे मॉडेल, त्या मॉडेलची त्यांनी टॅली केलं आणि त्या मॉडेलची टॅली केल्यानंतर त्याला विसंगती वाटली की अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का हे असं. मग तो काय करतो, तो प्रश्न जो आहे, तो जो त्याचा डाऊट आहे की आपण पडत का नाही, हा प्रश्न तो विचारतो आणि त्या प्रश्नाचं त्याला समाधान मिळतं. तर बऱ्याचदा असं होऊ शकतं की जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तो तुम्हाला काहीतरी तर कळालेलं नाहीये, हे मला कळालेलं आहे, पण नेमकं काय कळालेलं नाहीये ते मला कळालेलं नाहीये, असं पण होऊ शकतं. बऱ्याचदा होतं असं की नाही, समहाऊ आय डोंट ॲग्री बट आय एम नॉट एबल टू एक्सप्रेस माय डाऊट्स. तर तुम्ही तुमचे डाऊट्स एक्सप्रेस पण करता, तुम्हाला येऊ शकत असेल किंवा नाही येऊ शकत असेल. इट विल डिपेंड फ्रॉम सिच्युएशन टू सिच्युएशन, बट दॅट इज ऑल्सो यू आर ट्राईंग टू एक्सप्रेस युअर सेल्फ. आणि हे एक्सप्रेस करण्याची जे तेव्हा तुम्ही ट्राय करता तेव्हा तुमच्यामध्ये हे एक्सप्रेस करण्याचं स्किल, तुम्हाला स्वतःला ओळखण्याचं स्किल, हे मला समजलेलं नाही आहे, हे स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होतं. तसंच जसं की जेव्हा आपण ईट करतो, जेवण करतो, खातो एखादा पदार्थ, तेव्हा त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते जी आपल्या सर्व्हायव्हलसाठी आणि आपल्या ग्रोथसाठी गरजेची असते. तसंच जेव्हा आपण एखादी वस्तू शिकतो ते शिकणं सुद्धा आपल्या सर्व्हायव्हल आणि आपल्या ग्रोथसाठी गरजेचं असतं. आता जनरेटिव्ह AI मधून क्वेश्चन्स शिकण्यामध्ये, म्हणजे जे क्वेश्चन आन्सरिंग स्किल जे आपण पाहिली, ते स्किल शिकण्यामध्ये काय ॲडव्हान्टेजेस आपल्याला जनरेटिव्ह AI देतो ते पाहूया आपण थोडक्यात. एकदम सिम्पलची गोष्ट आहे. जनरेटिव्ह AI नेहमीच उपलब्ध असतो, 24/7 नेहमी उपलब्ध असतो. कधी पण तुम्ही 12 वाजता, 1 वाजता, दुपारी, रात्री, सकाळ, दुपार, संध्याकाळ, कधी पण तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट करू शकता. तुमचे शिक्षकांच्या बद्दल हे तसं असेलच असं नाही, कदाचित ते शिक्षक अवेलेबल असतील किंवा नसतील. तसंच जेव्हा तुम्ही जनरेटिव्ह AI प्रश्न विचारतात, म्हणजे जर ग्रॉकला म्हणा किंवा जेमिनायला म्हणा किंवा अजून कुठल्या याला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला उत्तर ताबडतोब विदिन सेकंड मिळून जातं. त्याचे इन्फॉर्मेशन रिट्रीव्हल फार फास्ट असतं. तसं ते आपण जेव्हा प्रश्न विचारतो मग समोरचे जे शिक्षक असतात त्यांना ते समजायला लागतात, ते समजल्यानंतर ते तुम्हाला उत्तर देतात आणि ते उत्तर हळूहळू त्यांच्या स्पीडने देतात. म्हणजे मी असं म्हणत नाही की शिक्षकांचं महत्त्व कमी आहे, त्यांचंही महत्त्व, त्यांचं खूप महत्त्व आहे. पण हे जेव्हा शिक्षक उपलब्ध नसतील आणि तुम्हाला शिक्षकांकडे प्रश्न विचारण्याची जर संधी नसेल किंवा प्रॉब्लेम असेल काही, तर तेव्हा तुम्हाला जनरेटिव्ह AIचा वापर होऊ शकतो. तुमचे शिक्षक खूप चांगले आहेत, तुमचे शिक्षक तुम्हाला खूप छान पद्धतीने सांगतायत, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्हाला फार वेळ देतात, असं जरी असेल तरी कधी कधी असं होऊ शकतं की एखादा स्पेसिफिक प्रश्न आहे, जो प्रश्न तुम्हाला कळालेला नाहीये, तर तुम्ही त्यांना मी किती वेळा यांना त्रास देऊ असं तुमच्या मनामध्ये संकोच येऊ शकतो की मी क्लासला किती वेळपर्यंत मी होल्ड करून ठेवू. तो प्रश्न जो आहे तो जनरेटिव्ह AI मध्ये नाहीये. तुम्ही किती पण वेळा त्याला प्रश्न विचारा, तो कधी पण कंटाळणार नाही, तो कधीही बोर होणार नाही, तो कधी तुम्हाला रागवणार नाही. आणि शिक्षकांच्या बद्दल मी म्हणतोय ते खूप छान असतात, पण तरी त्यांची पण एक मर्यादा येते, कारण त्यांना शेवटी वेळेचा हे ठेवावा लागतो आणि त्यांना क्लासला किती वेळ एंगेज करून ठेवायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न असू शकतो. त्याच्यामुळे हा फायदा तुम्हाला मिळतो जनरेटिव्ह AI वापरल्याने. ॲडॅप्टिव्ह रिस्पॉन्स, जेव्हा एखादा प्रश्न तुम्ही विचारता आणि तुम्ही त्याला वेगळ्या वेगळ्या अँगलनी त्याला विचारायला सांगतात, एक्सप्लेन करायला सांगतात किंवा वेगळे वेगळे तुम्ही ॲप वापरता, तेव्हा तुमच्या लर्निंग स्टाईलच्या प्रमाणे तुम्हाला वेगळे वेगळे उत्तरं मिळतात आणि तुमच्या लर्निंग स्टाईलच्या प्रमाणे तुम्ही ते चूज करू शकतात की कुठला उत्तर मला जास्त सुटेबल वाटतं. तसंच फॉर्म्युलेटिंग क्वेश्चन्स,
The act of formulating a very clear query for the AI can help a student to organize their thoughts and identify what they don't know. ह्या प्रश्न विचारण्याचा हा एक ऍडव्हान्टेज असतो की तुमच्यामध्ये क्लॅरिटी येते की आपल्याला काय कळालेलं आहे आणि काय कळालेलं नाहीये. सगळ्यात शेवटी लास्टली, when a student expresses doubt, it forces them to critically evaluate the AI's explanation and pinpoint the area of confusion. This can be a valuable metacognitive skill. जेव्हा तुम्हाला जनरेटिव्ह एआय कडून, ग्रॉक कडून म्हणा किंवा जेमिनाय कडून जेव्हा तुम्हाला उत्तर मिळतो, तेव्हा तुम्ही ते उत्तर वाचता आणि वाचल्यानंतर तुम्ही त्याला क्रिटिकली इव्हॅल्युएट करता, तुम्ही त्याला जज करता, तुम्ही त्याचं जजमेंट घेता, तुम्ही त्याला आपल्या मेंटल मॉडेलशी तुम्ही टॅली करून बघतात आणि त्या एक्सप्लेनेशन वरनं तुम्ही तुमचा जो एरिया ऑफ कन्फ्युजन जो आहे तो तुम्हाला पिन पॉइंट करता येतो. तर हे आपला एरिया ऑफ कन्फ्युजन पिन पॉइंट करता येणं हे खूप महत्वाचा स्किल आहे की जे तुम्हाला शिकण्यामध्ये मदत करतं. आतापर्यंत तुम्ही पुष्कळशा ऍक्टिव्हिटीज या सायन्स फोरमच्या विज्ञान गंगा वेकेशन क्लासमध्ये पुष्कळशा ऍक्टिव्हिटीज तुम्ही करून बघितल्या असतील आणि तुम्ही याचाही विचार केला असेल की ह्या ऍक्टिव्हिटीजच्या मागे काय प्रिन्सिपल आहेत, कशामुळे ते काम करतात आणि याचे पुष्कळशे एक्झाम्पल्स जे आहेत किंवा यांचे जे पुष्कळशे एक्सप्लेनेशन्स जे आहेत ते तुम्हाला पुस्तकात मिळाले असतील किंवा तुमच्या सरांनी, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितले असतील. पण तुम्हाला जर जास्त इन्साइट पाहिजे असेल, जास्त डीप तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला डीपर क्वेश्चन्स तुम्हाला विचारता यायला पाहिजे. तुम्हाला ती वस्तू समजली पाहिजे. जेव्हा तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीजचे प्रिन्सिपल्स समजतील तेव्हा तुम्ही अजून तुमच्या मनामध्ये अजून कुतूहल निर्माण होऊ शकतो, अजून तुमच्या मनामध्ये नवीन प्रकारच्या शंका येऊ शकतात. आणि जर ते शंका आल्या, तसे कुतूहल निर्माण झाले तर तुम्ही अजून जास्त खोलात त्या विषयामध्ये शिरू शकाल. आता तुम्हाला पुष्कळशा लोकांना, जे तुम्ही सिनियर आहात, तुम्ही IIT JEE किंवा सायन्स ऑलिम्पियाडची परीक्षासाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल, तुम्हाला तो विषय अतिशय जास्त डीपमध्ये समजण्याची तुम्हाला इच्छा असेल, गरज असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही जनरेटिव्ह एआयचा वापर करू शकता. तुम्ही प्रॉम्प्ट वापरू शकता आणि ते प्रॉम्प्ट जनरेटिव्ह एआय मध्ये टाकून तुम्ही त्याला एक्सप्लेनेशन विचारू शकतात आणि जेव्हा ते एक्सप्लेनेशन देतील तेव्हा तुम्हाला अजून जास्त डीप गोष्टी समजतील आणि जसं तुम्हाला डीप गोष्टी समजतील तसं तुम्ही अजून जास्त डीपर प्रश्न विचारू शकता. अशा प्रकारे तुम्हाला एक्सपेरिमेंट जास्त चांगला आणि चांगला समजेल आणि तुम्ही फॉलोअप एक्सपेरिमेंट सुद्धा विचारू शकता त्याला किंवा बनवू शकता. स्वतः तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना येतील की याच्या फॉलोअप मध्ये आपण काय करू शकतो आणि नवीन ऍक्टिव्हिटी तुम्ही प्लॅन करू शकता, डिझाईन करू शकता. एक एक्झाम्पल म्हणून आपण पाहू की एक पुष्कळशा लोकांनी हा प्रयोग पाहिला असेल, केला असेल की ज्याच्यामध्ये एक कॅन्डल असते, एक मेणबत्ती असते, तिला आपण एक प्लेट वरती ठेवतो आणि ती प्लेट पाण्यामध्ये एक परात असते किंवा एक मोठं भांडं असतं, त्याच्यामध्ये सपाट असं ट्रे असते, त्याच्यामध्ये त्या मेणबत्तीला आणि त्या प्लेटला ठेवतात आणि ती त्याच्यावरती तरंगते आणि मग त्याच्यावरती एक भांडं ठेवलं जातं, एक जार ठेवलं जातं, वॉटर फिल्ड एक कंटेनर ठेवला जातो, त्याच्यावरती एक जार ठेवतात ज्याच्यामुळे त्याची ऑक्सिजनची सप्लाय, त्याची एअर सप्लाय जी आहे ती थांबते किंवा ती लिमिट होऊन जाते. म्हणजे त्या जारमध्ये जितकी ऑक्सिजन आहे तितकीच तिला ऑक्सिजन मिळेल. थोड्या वेळाने ती कॅन्डल विझून जाते आणि त्याच्यातला जो पाण्याचा लेवल असतो, पाण्याची पातळी असते, ती वर येते. असं का होतं? हा प्रश्न जो आहे हा आपण या प्रकारे याला डिस्क्राईब केला आणि हा आपण जनरेटिव्ह एआय मध्ये टाकला आणि मग पाहिला की काय होतं याच्यामध्ये, तो एक्सप्लेनेशन कसा देतो, तर किती मजा येईल, आहे की नाही? तुम्ही करून बघू शकता. तुम्ही काय करू शकता, तुम्ही असे प्रकारचे प्रॉम्प्ट्स जनरेटिव्ह एआय मध्ये, म्हणजे जसं क्रॉक असेल किंवा जेमिनाय असेल किंवा चॅट जीपीटी असेल, त्याला तुम्ही विचारून पाहू शकता. या स्पेसिफिक एक्झाम्पल मध्ये तुम्ही टेक्स्टबुक मध्ये वाचला असाल किंवा तुम्ही जे जास्त तर लोकांचे जे मी एक्सप्लेनेशन पाहतो ते एक्सप्लेनेशन असे सांगतात की ऑक्सिजन जे आहे ते कन्झ्युम होते, ऑक्सिजन वापरली जाते, त्याच्यामुळे त्या जारमध्ये जी हवा असते त्याच्यातली ऑक्सिजन कमी होते, त्याच्यातून टोटल मटेरियल कमी झाल्यामुळे ती पाण्याची पातळी वाढते, वरती येते. पण
जर आपण असं म्हटलं की ऑक्सिजन कंझ्युम होते, तर पाण्याची वेपर आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा प्रोड्यूस होतो. मग त्याचं काय होतं? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे ती कॅन्डल लवकर विझते का? असा पण प्रश्न तुम्ही विचारू शकता. तुम्ही असेही प्रश्न विचारू शकता की टेम्परेचर पण कमी होतो ना, त्याच्यामुळे जेव्हा कॅन्डल विझते तेव्हा जी गरम हवा होती ती आता विझल्यामुळे गरम राहिली नाही आणि त्याच्यामुळे ते आतला भाग जो आहे तो गार झाला आणि गार झालेली वस्तू अंकुचन पावते. त्याच्यामुळे ती हवा अंकुचन पावल्यामुळे तिच्या पातळीवरती आली असेल. असे हे सगळे एक्सप्लेनेशन आहेत. जनरली आपण एकच एक्सप्लेनेशन सांगतो, म्हणजे आपल्या पुस्तकांमध्ये म्हणा किंवा विद्यार्थ्यांचे जे मी बोलण्यामध्ये ऐकलेलं आहे, त्यांचे प्रश्न प्रयोग पाहिलेले आहेत, ते लोक हेच म्हणतात की फक्त ऑक्सिजनमुळे हे सगळं होतं. पण ह्या वेगळे वेगळे गोष्टी आहेत, याच्या डीपमध्ये आपल्याला जायला पाहिजे ना, म्हणजे आपण आपली परीक्षांमध्ये आपण जास्त चांगला परफॉर्म करू शकू. तर अशा प्रकारचे तुम्ही फॉलोअप क्वेश्चन्स विचारू शकता. एकदा त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं तर त्याच्या बेसिसवरती तुम्ही अशा प्रकारचे फॉलोअप प्रश्न विचारू शकतात. असं हे मी केलेलं आहे आणि याचा जो डायलॉग बेसिसवरती, म्हणजे प्रश्न विचारलं, त्यांनी उत्तर दिलं, त्या उत्तरावरती परत प्रश्न विचारलं, अशा प्रकारचा जो संवाद आहे तो मी पीडीएफच्या फॉर्ममध्ये तुम्हाला शेअर करेल. असंच ही ऍक्टिव्हिटी, तसंच त्याबरोबर इतर ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण करू शकतो. जसं इतर ऍक्टिव्हिटीज कुठल्या असू शकतात, जसं की एक दुसरी ऍक्टिव्हिटी, त्याचा मी प्रॉम्प्ट तुम्हाला लिहून दिलेला आहे, बनवून ठेवलेला आहे. तुम्ही पण बनवू शकता हा प्रॉम्प्ट, असं काही अवघड नाही आहे. तो प्रॉम्प्ट असा आहे की जेव्हा एका गिलासात पाणी भरून एक कार्ड ठेवून पूर्णपणे बंद केले जाते आणि त्याला तत्परतेने उलटे केले जाते, तेव्हा त्यातून पाणी खाली पडत नाही, असे का घडते? हाच प्रॉम्प्ट मी इंग्लिशमध्ये पण तुम्हाला तुमच्यासाठी लिहून दिलेला आहे. तुम्ही स्वतः पण वापरू शकता. तुम्ही स्वतः सुद्धा या गोष्टीला तुमच्या भाषेमध्ये डिस्क्राईब करू शकता. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट्स द्याल, त्याच्यावरती तुम्हाला उत्तरं मिळतील. हा प्रयोग गेल्या वेळेला प्रवीण जोशी सरांनी करून दाखवला होता तुम्हाला, आणि तुम्हाला याच्यावरती प्रश्न पडला असेल की हे कशामुळे होत असेल आणि याच्यामध्ये कुठले प्रिन्सिपल वापरले जातात आणि ते प्रिन्सिपल वेगळे वेगळे काय प्रिन्सिपल्स आहेत, ते सगळे तुम्ही समजू शकता. अशा प्रकारे तुम्ही चांगली हॅबिट कल्टिवेट करू शकता. तुम्हाला ह्या प्रकारची जर तुम्ही ऍक्टिव्हिटी केली तर तुमच्यामध्ये क्लिअर थिंकिंग करण्याची तुमच्यामध्ये हॅबिट डेव्हलप होईल. तुम्हाला सायन्स फेनॉमेना व्हिज्युअलाइज करता येतील आणि तुम्हाला प्रश्न विचारण्याची चांगली सवय लागेल. तुम्ही जेव्हा जनरेटिव्ह AI शी तुम्ही इंटरॅक्ट करत असता तेव्हा तुम्हाला चांगल्या चांगल्या हॅबिट्स, जसे की इंटेलिजंट क्वेश्चन्स विचारणे, ह्या प्रकारचे हॅबिट्स तुम्ही डेव्हलप करता आणि इतर लोकांचे, दुसऱ्या माणसाचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे आणि बायसमधून फ्री कसं राहायचं, ह्या गोष्टी आपण शिकतो. जसं मी तुम्हाला ते जो एक्झाम्पल दिला होता त्याच्यामध्ये जनरेटिव्ह AIचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू होता तो मी समजून घेतला आणि माझा पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला समजावून सांगितला. आणि कुठल्याही प्रकारचं बायस आपल्यामध्ये ठेवायचं नाही. जनरेटिव्ह AI नेहमीच चुकीचे असतात असंही नाही, नेहमीच बरोबर असतात असंही नाही. प्रत्येक आयडिया टू आयडिया आपण त्याच्यावरती फोकस करायचा, म्हणजे आपला फोकस फक्त आयडियाजवरती असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादी कोडिंग किंवा प्रोग्रामिंग शिकत असता तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला हेल्पलेसनेस फील होतो. तुम्ही काही अडचणीमधून जात असतात, तुम्हाला सांगणारं कोणी नसतं. तुमचे मित्र जर असतील आणि ते मित्रांना पण समजत नसेल तर काय करायचं? बरेचदा आपले शिक्षक आपल्याला नेहमीच अवेलेबल नसतात. त्याच्यामुळे तुम्ही जनरेटिव्ह AIचा वापर कोडिंग आणि प्रोग्रामिंग शिकण्यासाठी सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे आपण जनरेटिव्ह AIचा वापर करूया आणि खूप छान शिकूया. खूप आपण आपली मानसिक आणि बौद्धिक प्रगती करूया. चला, आपण लागूया कामाला. थँक्यू. धन्यवाद.